नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर आणि आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण. समजून घ्या मूळ शब्द, सामान्य रूप, विभक्ती प्रत्यय आणि विभक्तीचे प्रकार. बघा मित्रांनो, खालील तक्ता पूर्ण करा. बघा, शब्द दिलेले आहेत. भावाला, शाळेतून, पुस्तकांशी, फुलाचा आणि आईने हे शब्द दिले आहेत. त्याचे आपले मूळ रूप शोधायचे आणि सामान्य रूप शोधायचं. मूळ रूप म्हणजे काय, तर मूळतः तो शब्द कोण आहे आणि त्याचे सामान्य रूप काय बनलेले आहे आणि त्याच्यापासून शब्द काय बनलेले आहे. बघा, तर पहिला आहे भावाला. भावाला तर मूळ शब्द आहे भाऊ. मूळ शब्द आहे भाऊ. भाऊ पासून बनलेले सामान्य रूप भावा आणि शब्द तयार झाले भावाला. तर ला काय, तर ला हा प्रत्यय. लक्षात ठेवा, ला हा प्रत्यय. तर सामान्य रूपाला जेव्हा आपण प्रत्यय लावतो तेव्हा शब्द तयार होतो. बरोबर आहे. चला आता आणखी शब्द बघूया. शाळेतून. शाळेतून मूळ शब्द आहे शाळा आणि सामान्य रूप आहे शाळे आणि ऊन हे प्रत्यय. काय शब्द आहे, ऊन हे प्रत्यय. बघा, पुस्तकांशी. पुस्तकांशी मूळ रूप आहे पुस्तके आणि सामान्य रूप आहे पुस्तका. पुस्तका. बघा, फुलांचा मूळ रूप आहे फुल आणि सामान्य रूप आहे फुला. पाचवा शब्द आहे आईने. मूळ रूप आहे आई आणि सामान्य रूप आहे आई. बरोबर आहे. आणि हे ला, ऊन, शी, चा, ने हे काय झाले, तर हे प्रत्यय. हे लक्षात ठेवा तुम्ही. पुढे बघूया. बघा, विभक्ती म्हणजे काय. विभक्ती लक्षात ठेवा. विभक्ती किती प्रकारचे असतात, बघा 8 प्रकारचे असतात. प्रथमापासून संबोधन पर्यंत 8 प्रकारच्या विभक्ती असतात. हे आपण शिकलेलो आहे. बरोबर आहे. तर विभक्तीमध्ये काय होतं, आता बघा शब्द दिलेले आहे, घर शब्द दिलेले आहे. तुम्ही बघा प्रथमामध्ये घर शब्द दिसतोय तुम्हाला. प्रथमामध्ये विभक्ती लागलेली नसते. जेव्हा विभक्ती लागलेली नसते तेव्हा तो शब्द हा प्रथमामध्ये असतो. आता द्वितीयमध्ये विभक्ती काय लागते, स लाते आणि अनेक वचन असेल तर स ला नाते. म्हणजे जर घर असेल तर घरास, घराला, घरात म्हणजे असे प्रत्यय लागतात. तर घरे असेल, घरे अनेक वचन आहे, घरास, घरांना हे प्रत्यय लागतात. बरोबर आहे. तर तृतीयामध्ये नेशी. नेशी कसं तयार होईल, घराने, घराशी. जर अनेक वचन असेल तर घरांनी आणि घरांशी. बरोबर आहे. हे प्रत्यय लागून शब्द तयार होतात. तर द्वितीयामध्ये सलाते, सलानाते. तृतीयामध्ये नेशी, निशी, इही. चतुर्थमध्ये सलाते आणि सलानाते. जर एक वचन असेल तर सलाते आणि सलानाते. बघा, द्वितीय आणि चतुर्थीमध्ये प्रत्यय सेम आहेत पण त्याची ओळखण्याची पद्धत वेगळी आहे. ती आपण नंतर बघूया. एका लेक्चरमध्ये मी ते कव्हर करेल. पंचमीमध्ये उन, हुन आणि अनेक वचन असेल तरी उन, हुन. षष्टीमध्ये चाचीचे आणि अनेक वचन असेल तर चेचाची. सप्तमीमध्ये तैया आणि अनेक वचन असेल तेव्हा पण तैया असाच होतो. आणि संबोधन मध्ये अनेक वचन असेल तर नो हे प्रत्यय लागते आणि एक वचनामध्ये प्रत्यय लागत नाही. तुम्हाला आता माहिती पडलं असेल की विभक्ती कशी तयार होते, विभक्ती म्हणजे काय. बरोबर आहे. तर अक्षर तुम्ही असे एखादा अक्षर घ्या किंवा शब्द घ्या आणि शब्दाला प्रत्यय लावून बघा. द्वितीय प्रत्यय लावून बघा, तृतीय विभक्तीचा प्रत्यय लावून बघा, चतुर्थ विभक्तीचा प्रत्यय लावून बघा आणि हे तुमचं पाठ असले पाहिजे. द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी हे तुमचे प्रत्यय कोणते आहेत हे तुम्हाला पाठ असले पाहिजे. लक्षात ठेवा तुम्ही. पुढे बघूया आपण. तक्ता पूर्ण करा. बघा, शब्द दिलेले आहेत. सुराने, सुरात, सुरांचे, सुराला आणि सुराशी. सामान्य रूप काय येईल प्रत्येकाचा, सुर हेच सामान्य रूप आहे. बरोबर आहे. आणि विभक्ती काय बघा, सुराने, ने हा विभक्ती आहे. दुसरा शब्द बघा, सुरा हे सामान्य रूप आहे आणि विभक्ती काय, त हे विभक्ती आहे. सुरा हे सामान्य रूप आहे आणि चे हे विभक्ती आहे. आणि चौथ्या शब्दाचे सुरा आणि विभक्ती काय, तर ला हे विभक्ती आहे. आणि पाचव्या शब्दाचे सुरा हे सामान्य रूप आहे आणि शी हे विभक्ती आहे. बरोबर. शी म्हणजे ई हे विभक्ती आलं. समजा लक्षात घ्या, शी हे स्वतः विभक्ती नाही पण आपण विभक्ती प्रत्यय बोलतो म्हणतो शीच आपण बोलणार. पण विभक्ती प्रत्यय ऍक्च्युअली कुठला आहे, तर ई आहे. तैया, तैया. बरोबर आहे. हे
कुठल्या विभक्ती आहे? सप्तमीचा विभक्ती आहे, तर ती सप्तमी विभक्ती आहे. लक्षात ठेवा तुम्ही. आता बघूया आपण खालील तक्ता पूर्ण करा. बघा, शब्द मुंबईला सोन्याचे, भारतात आणि साडीने. बघा, लक्षात ठेवा, मुंबईला सोन्याचे, भारतात आणि साडीने. मूळ शब्द काय येणार सांगा? मूळ शब्द मुंबई आहे. सामान्य रूप काय? सामान्य रूप पण मुंबई आहे. विभक्ती प्रत्यय काय? ला हे विभक्ती प्रत्यय आणि विभक्तीचे नाव काय? बघा, स ला ते, स ला नाते. ते द्वितीय पण येऊ शकतो किंवा चतुर्थी येऊ शकतो, पण इथे आपण चतुर्थी आहे ते का, ते आपण नंतर डिस्कशन करू देतो त्याच्याबद्दल. सोन्याचे, बघा, मूळ शब्द काय? सोने हे मूळ शब्द आहे. सामान्य रूप काय? सोन्या हे सामान्य रूप आहे. विभक्ती कोणती लागलेली आहे? तर चे ही विभक्ती लागलेली. आणि रूप कुठले आहे? बघा, नाव कुठले आहे? विभक्तीचे नाव कुठले आहे? षष्टी. षष्टी मध्ये काय ते? चाची चे, आणि अनेक असेल तर चे च्या ची. चौथा शब्द बघा, भारतात. मूळ शब्द काय? भारत हे मूळ शब्द आहे. सामान्य रूप काय? भारता हे सामान्य रूप आहे. प्रत्यय कोणते? तर त हे प्रत्यय, आणि विभक्ती कोणती आहे? तर सप्तमी. तय्य तय्य, जेव्हा त इ या हे शब्द येतात तेव्हा विभक्ती कोणती असते? तर ती सप्तमी असते. गाडीने, गाडी हे मूळ शब्द आहे, बरोबर आहे, सामान्य रूप आहे. गाडी. ने हे प्रत्यय, आणि ने कधी येतो? द्वितीय. द्वितीयमध्ये काय काय शब्द येतात? प्रत्यय कुठले येतात? ने एशी, निशी इही. निशी इही हे शब्द जेव्हा अनेक वचन असेल तेव्हा येतात. बघा, शब्दाचे अनेक वचन असेल तेव्हा ने एशी, निशी इही हे प्रत्यय लागतात. तुम्हाला लेक्चर कसा वाटला? जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही बेल आयकनची घंटी जरूर दाबा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. तेव्हापर्यंत राम राम.